भोंदू अशोक खरातचं लॉकर आता ईडीनं ताब्यात घेतलंय। या लॉकरमधून मौल्यवान दागिने, हिरे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। यात अमेरिकन डॉलर तसंच महत्त्वाच्या काही कागदपत्रांचा सुद्धा समावेश आहे। लवकरच ईडी अशोक खरातचा देखील ताबा घेणार आहे। तर भोंदू खरातचं लॉकर आता ईडीच्या ताब्यात आलेलं आहे। या लॉकरमध्ये दागिने आहेत, हिरे आहेत, तर काही अमेरिकन डॉलर सुद्धा आहेत। तसंच काही महत्त्वाची कागदपत्र सुद्धा ईडीच्या हाती लागली आहे। लवकरच ईडी भोंदू खरातचा ताबा घेईल अशी माहिती मिळते। तर भोंदू अशोक खरातच्या अडचणींमध्ये आता चांगलीच वाढ होणार आहे, कारण आता ईडीच्या रडारवर सुद्धा भोंदू अशोक खरात आहे। भोंदूची काही लॉकर मधली काही रक्कम असेल, हिरे, दागदागिने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र ही सुद्धा ईडीच्या हाती लागली आहे। इतकंच नाही तर याच्या लॉकर मध्ये काही अमेरिकन डॉलर सुद्धा मिळालेले आहेत। तर आपले प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, काय अधिक माहिती आहे? आता ईडी पुढची काय कारवाई करू शकते? अशोक खरातच्या वेगवेगळ्या बँकांच्या व्यवहारांची चौकशीसाठी आता ईडी ने कंबर कसलेली आपण जर बघितलं तर ईडी प्रत्येक ठिकाणी झालेल्या व्यवहारांची तपासणी करते आहे। जी काही कागदपत्र हाती लागली आहे त्यातून त्याचे काही लॉकर ईडीच्या हाती आढळून आलेले हाती मिळालेले आहेत। त्यामध्ये एक लॉकर जे होतं एका राष्ट्रीयकृत बँकेतील ते अशोक खरातचं लॉकर हे उघडण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये अनेक मौल्यवान दागिने या ठिकाणी मिळून आलेले आहेत। हिरे त्या ठिकाणी काही डायमंड ज्याला म्हणतो आपण ते मिळून आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वपूर्ण कागदपत्र आणि विदेशी चलन असं या ठिकाणी मिळून आलेलं आहे। तर पोलीस जे आहे ते आता ईडीचे जे काही पोलीस आहेत हे याबाबतचा पूर्ण तपास करतायत की हे जे काही सगळं खरेदी करण्यात आलं याचं काही पुरावे त्या ठिकाणी मिळत आहेत का, त्या संदर्भातले काही जी कागदपत्र मिळालेली त्या कागदपत्रांशी कोणाशी संबंध आहे याचा संपूर्ण तपास जो आहे तो आता ईडी या ठिकाणी करत आहे। थोड्या दिवसामध्ये ईडी आता अशोक खरातला ताब्यात घेण्याची मागणी करेल आणि त्यामध्ये हे संपूर्ण या विषयावरचे खुलासे त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद योगेश दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर लवकरच ईडी आता भोंदू अशोक खरातचा ताबा घेईल आणि कदाचित ईडीच्या चौकशीतून आणखीही काही कारनामे बाहेर येण्याची शक्यता आहे, कारण या भोंदू अशोक खरातच्या लॉकरमध्ये गडगंज संपत्ती सापडल्याचं सुद्धा कळतंय।